हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणीनो, सकाळ झाली, उजाडलं, पहाट झाली, कामाची खाण्यापिण्याची वेळ झाली भावा बहिणीनो. तर आता मी शिवत होती जंपर, योगीला बसवली उन्हात चपात्या करायला. हे बघा कशी योगीला घाम फुटलाय. कसं वाटतं योगे? लय भारी. इकडे एका चुलीव कालवण शिजतंय. उन्हाच्या आधी आहे ना, म्हणलं ऊन चालू झालंय ना, आणि त्यात काय झालंय, गॅसचा लय वादा झालाय ना. पण आपण गावाकडे असल्यामुळं टेन्शन नाही भावा बहिणींनो तसं. होय, आपण गावाकडले लोक, आपल्याला काय हे नाही. भात टाका काय शिजायला बरं का पूर्वा, कशाला भात चपात्या झाल्या त्या भात. पण पुरायच्या नाही त्या. खाती पिती तोंडायचं सगळी, खाती पिती तोंडायचं, खाती पिती. होय, हे आमचे मिस्टर आहेत. मिस्टर काय म्हणतात, आज कामाला जायचं होतं मिस्टरांना, काय झालं काय नाही. करमत नाही घरी, आपलं रोज काम असलेलं बरं असतं. काम गेलं शिन नाही डोक्याला. मग जायचं का नाही आज? काय करावं आता, काय बळत जावं का तिथं? हा, बळत जायचं म्हणजे पदर खर्च येईल. पप्पा कामाला जाणार. अगं मग जायचं जाणार होतं होतं, मिस्टरांना कामाला. कोण असतं तर गेलं असतं लगेच. तर ते जरा अडचणी येतात काय. पप्पा कामाला जाणार आहे, त्याच्या जास्त घेऊन आम्हाला करायला. आणि उद्या नाही उद्या कामाला जाणार आहे तर इथं काहीच नसतं तयार. जाईन तर बघा तुम्ही, आहे का नाही? होईल तयार, पण आम्ही घरी नसतो. हा ना, मग मी काय सांगतोय नेमकं, तुम्ही उद्या शाळेत जाता आणि मग मी बी आपला ते हे तसंच जावं लागेल. काय नाही राजे, ज्या वेळेस काम असेल ना त्यावेळेस काही तयार नसतं, ज्या वेळेस काम नसेल त्यावेळेस लवकर डबा घेऊन तयार. खरं तर मलाच भूक लागली होती पाठ, म्हणून सगळ्याला ही केलं, लावून दिलं कामाला भाऊ बहिणी. सगळ्याला कामाला झुडपून दिली. बघा की 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपत्यात तरी म्हणते ते. हा, असलं असतं वय कुठं, आपल्याला तर अजिबात पटत नाही. पहाट उठून भावा बहिणीनं झंपर कापल्या तया आणि शिवलं, अजून शिवायच्या तया. मग योग्य कसं वाटतंय उन्हात? वजन कमी होईल योगीच, चांगलाच वाटतंय म्हणायचं ना, वाईट म्हणायचं जमायला. वजन कमी होईल वजन. हा, उन्हात बसून. होय मावशी, उन्हात बसून वजन कमी होतं. चला आता मग मी उन्हातच बसते मग. लाईट गेली, माझं काम नडून पडलं. मला एकतर तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं येड्यावानी होतं. ही चालू कामात अडथळा आला की काय सांगायचं, हाय ते बरं आहे. काल रेटून चपात्या केल्यात, बघूला बरं कालवण केलंय. कसं खा किती खा. काल आम्ही आका इळ उपाशी काढलं. उपाशी ठेवलं की बाया. मग आता वारं कावदानं सुटलं होतं तर काय करावं. शेंगा कापून ठेवल्या दुसऱ्या नावाला. राती खाल्ल्याच ना मग 2-2 हाताने. हा, ते सारखंच तिला असं करायचं. असं करायचं तिला. मग आणलं होतं की हॉटेलात ना वडापाव. लागली भूक. वडापावने नसतं पोट भरत मम्मी. भरलं माझं, त्याचा नाही काय विषय. पण 2-2 हाताने खाल्ल्याच ना जणू राती शेंगा. हा? लय तिखट कालवून जमतं की. झणझणीतच चांगलं लागतं कालवण. मी पण लय तिखटच करते. शेवग्या खाल्लं आपलं आणि बाहेर दोघं झुकलो. काय जसा मी स्वयंपाक करायचं सोडलंय भाऊ बहिणीनं तसं चवी धवीचं आणपाणी खायला अगं लागलं. ही की मग बस की. काय माया मागे लय काम असते त्यावेळी. काय रवी सांगायचं. तुझं खाबी करबी आम्हाला बी घाल. मी जर इकडं गुतली, ह्यांना भाकरी कालवण करून घालाय तर 4 पैसे कसं कमवावं असं आहे. मग अन्नाला नावं नसतं ठेवायचं कधी. अन्नाला नाव ठेवतच नाही मी कधी. मी लय परिस्थितीतून दिवस काढलेली बाई आहे. जमे धमेचा. पण ह्यांनी करत नाही ते नीट नाटक. ही राती हो का हिने चपात्या कुणी केलत्या काय न सुगरणीनं सगळ्या कडा कच्याच म्या चपात्या केलत्या. लोट्याची लोट्या ठेवलेल्या कडची. म्या केलत्या भाजल्या होत्या पिली नका काय. हो का, अशा करते ते. हो ना, हो करायचंय, सांगितलंय मी पियाला करायला.
आली का लाईट? काय सांगितलं ती आता मोबाईल मध्ये बसली बघत झाडून राहिलं सगळं. पिया ते मोबाईल ठोब आहे आणि बाहेर ये. झाल्या का चपात्या झाल्या, कालवण झालं भाऊ बहिणीनो. आता राहिलाय चहा पाणी पियाचा. नाही करते तशा बर का चांगलं, पण लई येड्यावानी करते ते काय काय टायमाला पूर्ण. हा ग मग म्हणते ना चांगलं करते. झाडून मिळून घ्यावा चहा कर आणि मग कवर मोबाईल मध्ये बघत बसायचं ना ती आज सुट्टी आहे ह्यांना. चांगल्या योगीवानीच ठोकते ते चपात्या. राहून द्याव नका ताणतून 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 करू. काय करावं आता नेमकं झाड एवढी काय झालंय? कशाचं झाडता येईना? काय झालंय? झाडणी झाली बारीक. तुम्हाला 8 दिवसाला झाडणे आणून द्यायच्या म्हणल्यावर कसं व्हायचं? बरोबर आहे. ये बघा बरं. कालच मला देणं आलं बरं का त्याचं झाडणीचं. म्हणजे माझ्या सासवा झाल्या का आया झाल्या तुम्ही मला काम सांगाय होय ग? माझ्या पोटी जन्म घेऊन मला काम सांगायला लागला वय तुम्ही होय ग? अजून मला म्हातारपणी यायचं या. अजून मी करती खाती माझ्या हिमतीवर. आता डिरिंग चालू झाली वय माझ्यावर. पटतंय का तुम्हाला लिकी मला काम सांगते ते? मी तुला काय काम सांगत नाही. होय पटतंय का? नव पटतंय का तुम्हाला सांगा? नाही पटत पण हा? मग अजून ह्यांच्या राज्यात येऊन मला ह्यांच्या जीवावर बसून खायचं या. हा? का वाळून वाळून घालते ते कुणाच ठाव? नाही लवकर ते चियाचं पटकन. बाप बी आहे 7 देऊ लागाय लिकीनला. बायकोला द्यायची ती शेवट म्हातारपणात माझ्याच हातात हाय तुम्ही. हा ध्यानात राहून द्या. मग कसं वागायचं माझ्या संग तुम्ही ठरवायचं. मावशे ते चाललंय बघूल घास ग. काय म्हणते मी? वाकड्यात घुसू बाबा. हा मग तीच म्हणलं म्हातारपणात माझ्याच हातात आहे तुम्ही. तुझ्या हातात आहे म्हणलं वाकड्यात काय घुसू मी. मग आता माझ्या संग कसं वागायचं ते ठरवायचं. 7 कोणाला द्यायची? मला द्यायची की लिकीनला द्यायची? त्यांना बी साथ द्यावा लागेल. त्या कुठं आली का नाही लाईट? लाईट गेली का? गेली न लाईट. येईन. काम पडलं गुतून भाऊ बहिणीनं माझं काय सांगायचं. 2 दिवस झालं आबाळ बी सारखं येत आहे. रातचं काय आहे का कालवण केलं? भूक लागल्यावर झाली असं ना. हा? रातचं आहे का कालवण? आपे रातचं कालवण आहे का? आता झालंय मस्त पण अजून चुलीवर शिजतंय. होईन ना 5-10 मिनिटात काय मग करू. रक्त वाढल्यापासून उलस कापलं तर रगात निघतंय हो. असं दिसतात आता लाल लाल गुंजर हात. हा पहिलं दिसत होतं का असं? हा हो. तरी उलसत पांढरत धावते. अरे माझ्या हाताला कातडा नाही म्हणून ते लाल भडक दिसतंय माहिती का? कातडा असत काय? तुमचं चिमणीच्या अंड्यातनं पिलं निघाल्यावर दिसते ते. ते कातडा नाही हाताला त्याच्यामुळे क्याव क्याव म्याव 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 म्याव. चला खाना पिना खातो. चला भाऊ बहिणीनो. दाजीच काय चलेन तर कामाचं दिसाना दाजी बी. काय रे घरी नाही करमत आपलं कामात असलं म्हणजे बरं. जरा दिवस निघून जातो काय कळत नाही कसा जातो काय.
कामात असल्यावर खरंच दिवस निघून जातो. काय ते आणि काम नसल्यावर माणसाला येडेवाणी होतं. दिवसभर एकामेकाच्या तोंडाकडे बघत बसायचं. काय नाही माझ्या तोंडाकडे बघायचंच नाही. आता तोंडाकडे बघायची गरज नाही. आता फोन आहे तर फोनकडे बघत बसायचं. आता कोण कोणाच्या तोंडाकडे बघतं का तरी? मी तरी बघते का दिवसभर तुमच्या तोंडाकडे? का तुम्हाला बोलाय गप्पा गुलगुलीत कराय तरी येते का? येते का? अजिबात नाही. हा, आता आजकालच्या जमान्यात कुणाची कोणाला गरज नाही, हाय का? नाही नाही मोबाईल असल्यावर संग कशाच आणि मग कोणी तिकडं खा प्या नाही तर तिकडे काही करा. मजात आपलं 4 पैसे कमवायचं पोटापुरतं. दिवसभर आपलं फोन लाव घेऊन बसायचं. हा, आजकालच्या जमान्यात कोणाची कोणाला गरज नाही भाऊ बहिणी. आता पुढच्या जमान्यात तर मग तर कोणच कोणाला विचारणार नाही. होय काय विचारेल? म्हणूनच म्हणते ह्या जन्मातच काय आपली हवस मवस इच्छा काय असेल ते पूर्ण करून घ्या. परत कोणी कोणाला ओळखणार नाही पुढच्या जन्मात. हा, मग तुम्ही कोण मी कोण विचारणार नाही. हा, आलीला येत जाते. आता मी जाते झंपर शिवते. तेवढंच आपलं 1000-1500चं काम करून निर्बळ बसलेलं कसं असतं, बरं असतं. आपलं इरबळ आपलं खाऊन पिऊन टेन्शन नाही भाऊ बहिणीनं. झंपर शिवायचं काम चालू आहे ना माझं. माझ्या गोडया गाली हे काय झंपर शिवायचं चाललं होतं. लाईट गेली म्हणून गेलती बाहेर. पहाटच उठून कापल्यात आणि शिवायचं काम चालू केलंय. चार पैसे कमावं लागतात परपंचाला भाऊ बहिणीनं. काय सांगायचं, परपंच चालवायचा म्हणल्यावर लय वडाता नाही जेवायची. तर आता चहा बी नाही पिली अजून. हे काय चहा पाणी प्यायचं. आता जंपर शिवायचं. ती मसाल्याचं बी काम चालू आहे ना तिकडं. मसाले कुटायला येतात. परत आपला ऑनलाईन बी चालू आहे भाऊ बहिणीनं. मसाला कुणाला जर पाहिजे असला तर ऑर्डर टाका. मसाला सांडग एकदा काम आवरले म्हणजे दिवसभर मोकळं असतं आपलं. चला मग भाऊ बहिणीनो, शिवते आता झंपर. करते सगळ्यांना बाय बाय.